नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता आपण आहोत खरसुंडीच्या यात्रेमध्ये. या यात्रेमध्ये खिलार जातीवंत बैल आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मोठमोठे व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग, शर्यतप्रेमी वर्ग मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये दाखल होत असतात. तर त्याचबरोबर सिमेंटसाठी, ब्रिडिंगसाठी, पैदाशीसाठी काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण बैल देखील आपल्याला या यात्रेमध्ये पाहायला मिळत असतात. तर आता आपण बघूयात या यात्रेमध्ये असणारे काही वैशिष्ट्यपूर्ण बैलांची आता आपण माहिती घेतोय. दादा, काय सांगाल बैलाबद्दल? तुमचा परिचय सर्वात पहिला. माझं नाव बंडू ठोंबरे, गाव लोडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अच्छा, किती वर्षापासून खिलार बैल आपल्याकडे? खिल्लार बैल जवळजवळ एक 9-10 वर्ष झालं आहे आपल्याला. 9-10 वर्ष झालं. अच्छा, पैदाशीसाठी बैल किती वर्षापासून तयार करताय? पैद्यासाठी आपला पहिलाच बैल आहे. पहिलाच बैल. बैलाचं नाव काय? त्याचं हौशा म्हणून नाव आहे. हौशा नाव. अच्छा, दाताला वगैरे कसं? 2 दात आहे, दुसरा आहे. दुसरा आहे. किती वर्ष झाले बैलाला? बैल साधारणतः 2.5 वर्ष आसपासचा आहे. सध्या रेतनासाठी वापर चालू आहे. कसा आहे रिझल्ट? काय रिझल्ट काय अजून काय पैदाशीची पडलेली नाही. 4 महिन्यापर्यंत काय गाभण आहे त्या. अजून एक 5 महिने बाकी आहे पैदाशीसाठी. अच्छा, एकदम तापट दिसते. एकदम म्हणजे एकदम गरम रक्ताचा बैल म्हणलं तर काय अडचण. गरम रक्ताचा बैल आहे. बरं. शरीर यष्टी बद्दल काय सांगाल? कसं शरीर काय शेवटच आहे याला. शरीराचं काय विषय नावच काढायचं नाही. म्हणजे बैल एकदम वळून जसा पाहिजे तसा बैल आहे. बरं. म्हणजे हाऊस करावं तर हौशा बैला गतीच. ह्याची जर बैला म्हणला तर खास करून काय म्हणजे शरीरासाठी शरीर, याचा राग, याचं तोंड म्हणजे असं जसं पाहिजे तसं आहे. जशी म्हणजे पैदाशीसाठी आपल्याला वासरं, वंशासाठी वासरं जशी क्वालिटी पडायला पाहिजे ती तसं याच्याकडे सगळं आहे. माझ्याकडं या गेलेल्या 30 तारखेला 4 महिने पूर्ण झाले त्याला. अच्छा. आणि आता ह्यो बैल 2 दात आहे. आपण आणल्यानंतर एक 8-15 दिवसांनी दात लावला. म्हणजे 3 महिने झाले यानं दात लावून. आपण आता गाय रेतींसाठी चालू आहे. ह्याची जर हिस्ट्री काढली तर कोणत्या वंशावळीतला बैल? हे वंशावळ तिकड लाईन म्हणायची याला. आणि वंशावळ म्हणजे तरी मेटकरी सांगोला हौशा, स्वर्गवासी सांगोला हौशाची पैदास आहे. अच्छा, सध्या याला काय तालीम वगैरे आहे? त्याला आपण गाडीला झुपतो किरकोळ मध्ये. ते बी काय लय असं नाही. किरकोळ कवा तर 8-10 दिवसात नाही शिकवणीसाठी झुपतो आपण. कसा आता तुमच्या आजूबाजूला पंचकृषीला सगळ्या गावात रेतनासाठी देऊन 20 किलोमीटरच्या आता आपण घरपोच सेवा देतोय. 20 किलोमीटर वर असले तर गाय घरापाशी घेऊन यायचं. अच्छा अच्छा. काय सांगाल शेतकऱ्यांचा कसा आहे रिझल्ट? काय शेतकऱ्यांनी आता ही समोरच आहे, तुम्हाला दिसते रिझल्ट. काय वस्तू शेवटच आहे त्या, काय आम्ही सांगायची काही गरज नाही. हाही समोर आहेच. अच्छा, थोडंसं आम्हाला चाल बघायला थोडंसं सगळ्यांनी उत्सुकता आहे. गरम रक्ताचा बैल तर चाल कशी आहे थोडंसं आम्हाला दाखवतो. शेतकरी बंधूंनो, बघू शकता या ठिकाणी गरम रक्ताचा ओढा तासगाव तालुक्यातील हा बैल आहे. गरम रक्ताचा हौशा. ओके ओके. खरसुंडी यात्रेत तुम्ही दरवर्षी असता कसं काय? नाही, यावर्षी पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा हा बैल हा घेऊन पहिल्यांदाच. अच्छा. आणि जत किंवा आजूबाजूच्या यात्रेत नाही, कुठल्याच यात्रेला गेले पहिल्यांदाच बैल यात्रे आणला. बरं. आता एखाद्यानं बैल घेत असताना किंवा ज्यावेळी पैदाशीसाठी तुम्हाला बैलाची निवड करतात त्यावेळी काय अपेक्षा ठेवून लोक तुमच्याकडे येत असतात? काय वासरू चांगलं पडावं, क्वालिटी 2 रुपये मिळावं, तर त्यांना चांगल्या पैशाला बच्चा ऐकावं त्यांचा, त्या अपेक्षेनंच येते. आणि ते कसं आहे, वस्तू आपली बी क्वालिटी असल्याशिवाय येत नाही. बरोबर. अच्छा, बाकी दोष बिष काय नाही विशेष काय नाही. कोणी म्हणायचं नाही हे दोष आहे ते दोष आहे. बरोबर. तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं क्वालिटीचे जे काय पैदासासाठी असणारे जे बैल आहेत, वळू आहेत, ते आपल्याला या खरसुंडीच्या यात्रेमध्ये बघायला मिळतात. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा गरम रक्ताचा हौशा तासगाव तालुक्यातील आहे. तर असेच अपडेट आता आपण खरसुंडीच्या यात्रेतील घेणार आहोत. चला तर मग पुढील अपडेटसाठी.